एक छोटासा प्रश्न. तुमच्या आयुष्यात शेवटचा वेळ कधी आला होता जेव्हा एखाद्या छोट्या गोष्टीने तुमचा संपूर्ण दिवस खराब केला होता? कदाचित कोणीतरी तुमचा फोन उचलला नाही, किंवा ट्रॅफिकमध्ये कोणी तुमच्यावर हॉर्न वाजवला, किंवा ऑफिसमध्ये एखाद्याने तुमच्यावर टीका केली, आणि त्या एका छोट्याशा क्षणामुळे तुमचा पूर्ण दिवस तणाव, राग आणि चिंता यामध्ये गेला. पण सत्य काय आहे माहीत आहे? आपल्या आयुष्यातील बहुतेक समस्या खरं तर खूपच लहान असतात, पण आपणच त्यांना इतकं मोठं बनवतो की त्या आपल्या आनंदावर राज्य करायला लागतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत एक अशी साधी पण शक्तिशाली गोष्ट जी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. कारण जर तुम्ही छोट्या गोष्टींवर घाम गाळणं थांबवलं तर आयुष्य अचानक खूप हलकं आणि सुंदर वाटायला लागतं. आपल्या आयुष्यातील बहुतेक तणाव मोठ्या समस्यांमुळे नसतो, तो निर्माण होतो छोट्या छोट्या गोष्टींमुळे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अशा अनेक लहान घटना आपल्या आसपास घडत असतात ज्या आपल्याला नकळत अस्वस्थ करतात. कधी ट्रॅफिकमध्ये कोणी अचानक गाडी कापून जातो, कधी एखादा मित्र फोन उचलत नाही, कधी ऑफिसमध्ये कोणीतरी आपल्याशी कठोर आवाजात बोलतो, कधी एखादी छोटी चूक होते आणि आपण स्वतःवरच रागावतो. या प्रत्येक घटनेचं एक वैशिष्ट्य असतं. त्या घटना स्वतःमध्ये फार मोठ्या नसतात, पण आपल्या प्रतिक्रिया त्यांना खूप मोठं बनवतात. कल्पना करा, तुमचा दिवस अगदी शांतपणे सुरू झाला आहे. तुम्ही सकाळी उठता, चहा पिता, दिवसासाठी योजना करता आणि मनात एक सकारात्मक भावना असते. पण अचानक एक छोटी घटना घडते. कोणी तुमच्यावर टीका करतो, किंवा एखादी गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही. त्या क्षणीत तुमच्या मनात एक छोटासा विचार निर्माण होतो, हे असं का झालं? हा विचार हळूहळू मोठा होऊ लागतो. तुम्ही त्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करता. तुम्ही कल्पना करता की लोक तुमच्याबद्दल काय विचार करत असतील. तुम्ही त्या घटनेचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करता, आणि नकळत तुमच्या मनात तणाव निर्माण होतो. रिचर्ड कार्लसन सांगतात की आपण अनेकदा आपल्या आयुष्यातील छोट्या घटनांना अत्यंत मोठं महत्त्व देतो. आपण त्यांना इतकं गंभीर बनवतो की त्या आपल्या मनःशांतीवर नियंत्रण मिळवतात. पण सत्य हे आहे की बहुतेक गोष्टी काही दिवसांनी पूर्णपणे विसरल्या जातात. ज्या गोष्टीमुळे आज तुम्ही अस्वस्थ झाला आहात त्या कदाचित एक आठवड्यानंतर तुमच्या लक्षातही राहणार नाहीत. मग प्रश्न असा आहे, जर त्या गोष्टी इतक्या तात्पुरत्या असतील तर आपण त्यांच्यावर इतका तणाव का घेतो? याचं उत्तर आपल्या सवयींमध्ये दडलं आहे. आपण लहानपणापासून प्रत्येक गोष्टीला खूप गंभीरपणे घ्यायला शिकतो. आपण स्वतःला सतत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आपण इतरांच्या मतांबद्दल खूप विचार करतो, आणि आपण प्रत्येक छोट्या समस्येला मोठ्या संकटासारखं पाहायला लागतो. हळूहळू ही सवय आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनते, आणि मग आयुष्यभर आपण छोट्या छोट्या गोष्टींवर तणाव घेत राहतो. पण जर तुम्ही थोडा वेळ थांबून विचार केला तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येईल. तुमच्या आयुष्यातील खरोखर महत्त्वाच्या गोष्टी खूप कमी असतात. तुमचं आरोग्य, तुमचं कुटुंब, तुमचे जवळचे मित्र आणि तुमची मनःशांती. या गोष्टींच्या तुलनेत दररोज घडणाऱ्या अनेक समस्या खूपच लहान असतात.
तरीसुद्धा आपण अनेकदा या छोट्या गोष्टींना आपल्या आनंदापेक्षा जास्त महत्त्व देतो. उदाहरणार्थ, कोणी तुमच्याशी थोडं कठोर बोललं तर तुम्ही दिवसभर त्याचा विचार करत राहता. कोणी तुमच्या कामावर टीका केली तर तुम्ही स्वतःवर शंका घ्यायला लागता. किंवा एखादी योजना बिघडली तर तुम्हाला वाटतं की संपूर्ण दिवस खराब झाला. पण जर तुम्ही त्या परिस्थितीकडे थोड्या अंतरावरून पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल, ही गोष्ट खरंच इतकी मोठी नाही. खरं तर आपल्या आयुष्यातील अनेक समस्या आपल्या विचारांमुळे निर्माण होतात. घटना घडते आणि त्यानंतर आपण तिचा अर्थ काढतो. कधीकधी आपण परिस्थितीपेक्षा जास्त नकारात्मक कल्पना करतो. यामुळे आपण स्वतःच आपल्या मनात तणाव निर्माण करतो. रिचर्ड कार्लसन यांचं तत्वज्ञान खूप साधं आहे. जर तुम्हाला शांत आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला एक कौशल्य शिकावं लागेल. छोट्या गोष्टींना छोटच राहू द्या. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. प्रत्येक वाद जिंकणं आवश्यक नसतं. प्रत्येक समस्येवर लगेच विचार करणं आवश्यक नसतं. कधीकधी सर्वात शहाणपणाचा निर्णय म्हणजे त्या गोष्टीला जाऊ देणं. जेव्हा तुम्ही छोट्या गोष्टींना इतकं महत्त्व देणं थांबवतात तेव्हा तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागतं. तुमचं मन हलकं वाटायला लागतं. तुमचा राग कमी होतो आणि तुम्हाला लक्षात येतं की आयुष्य खरं तर इतकं गुंतागुंतीचं नाही. कारण शेवटी बहुतेक गोष्टी खरंच लहान असतात आणि जर आपण त्यांना लहानच राहू दिलं तर आपलं आयुष्य खूप शांत आणि आनंदी होऊ शकतं. आपल्या आयुष्यातील अनेक वाद एका छोट्या सवयीमुळे निर्माण होतात. ती सवय म्हणजे नेहमी बरोबर असण्याची गरज. आपल्यापैकी बहुतेक लोकांना स्वतःला बरोबर सिद्ध करायची खूप इच्छा असते. कोणी आपल्याशी असहमत झालं की लगेच आपल्या मनात एक भावना निर्माण होते, मला त्याला दाखवून द्यायचं आहे की मी बरोबर आहे. मग आपण चर्चा करतो, कधीकधी वाद घालतो आणि काही वेळा त्या वादाचं रूप भांडणात बदलतं. या सगळ्या प्रक्रियेत आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो. त्या वादाचा खरा उद्देश काय आहे? आपण खरंच सत्य शोधत आहोत का, की आपण फक्त जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत? रिचर्ड कार्लसन सांगतात की नेहमी बरोबर असण्याची सवय आपल्या मनःशांतीसाठी खूप धोकादायक असू शकते. कारण जेव्हा आपण सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण इतरांच्या भावना विसरतो. आपण त्यांच्या दृष्टिकोनाकडे पाहण्याऐवजी त्यांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करतो. कल्पना करा, तुम्ही एखाद्या मित्रासोबत चर्चा करत आहात. तुमचा मुद्दा वेगळा आहे आणि त्याचा मुद्दा वेगळा आहे. जर तुम्ही दोघेही फक्त स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहिला तेव्हा त्या चर्चेचा शेवट कसा होईल? बहुधा कोणीही पूर्णपणे समाधानी राहणार नाही. पण जर त्या दोघांपैकी कोणीतरी एक पाऊल मागे घेतलं आणि शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. कधीकधी वाद जिंकण्यापेक्षा नातं जपणं अधिक महत्त्वाचं असतं. आपण अनेकदा अशा लोकांसोबत वाद घालतो जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा सहकारी. त्या एका छोट्या वादासाठी आपण नात्यात तणाव निर्माण करतो. पण जर तुम्ही थोडा वेळ थांबून विचार केला तर तुम्हाला एक प्रश्न पडेल, हा वाद खरंच इतका महत्त्वाचा आहे का? काही दिवसांनी कदाचित तुम्हाला त्या वादाचा विषयही आठवणार नाही.
पण त्या वादामुळे निर्माण झालेली भावना खूप काळ टिकू शकते. म्हणूनच कधी कधी शांत राहणं हेच सर्वात शहाणपणाचं असतं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमी चुकीचं मान्य करावं. याचा अर्थ फक्त एवढाच आहे की प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करणं आवश्यक नाही. काही वेळा तू बरोबर असू शकतोस असं म्हणणं खूप मोठा फरक निर्माण करू शकतं. जेव्हा तुम्ही असं म्हणता तेव्हा समोरच्या व्यक्तीचा अहंकार शांत होतो, वादाची तीव्रता कमी होते आणि संवाद अधिक शांत बनतो. हे एक साधं तत्व आहे, पण त्याचा परिणाम खूप मोठा असतो. कारण जेव्हा तुम्ही नेहमी बरोबर असण्याची गरज सोडता तेव्हा तुमचं मन हलकं होतं. तुम्हाला प्रत्येक चर्चेत जिंकण्याचा ताण राहत नाही. तुम्ही लोकांचं बोलणं अधिक शांतपणे ऐकू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं जे तुमचे नातेसंबंध अधिक मजबूत होतात. रिचर्ड कार्लसन यांचं म्हणणं आहे की शांत आयुष्य जगण्यासाठी आपल्याला आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवायला शिकावं लागेल. अहंकार आपल्याला सांगतो की आपण नेहमी बरोबर आहोत, पण शहाणपण आपल्याला सांगतं की प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. जेव्हा आपण हे स्वीकारतो तेव्हा आपल्याला वादाची गरज कमी वाटते. आपण चर्चा करू शकतो, पण त्या चर्चेत राग नसतो. आपण मतभेद ठेवू शकतो, पण त्या मतभेदांमुळे नातं तुटत नाही. हळूहळू आपल्याला जाणवायला लागतं की आयुष्य खूप शांत झालं आहे. कारण आपण छोट्या छोट्या वादांवर आपली ऊर्जा खर्च करणं थांबवलं आहे. आणि तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने समजायला लागतो की आयुष्यातील अनेक गोष्टी खरंच इतक्या महत्त्वाच्या नसतात जितकं आपण त्यांना बनवतो. जेव्हा आपण हे समजतो तेव्हा एक नवीन स्वातंत्र्य निर्माण होतं. आपल्याला प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायची गरज वाटत नाही. आपल्याला प्रत्येक चर्चेत जिंकायचं नसतं. आपण फक्त शांतपणे आपलं आयुष्य जगू लागतो. आणि तेव्हाच आपण खरंच त्या तत्वाचा अर्थ समजतो. छोट्या गोष्टींवर घाम गाळू नका, कारण शेवटीत त्या सगळ्या छोट्याच गोष्टी असतात. आपल्या आयुष्यातील एक मोठी समस्या अशी आहे की आपण जीवनाला खूप गंभीरपणे घेतो. आपण प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असावी अशी अपेक्षा करतो. प्रत्येक योजना आपल्या मर्जीप्रमाणे चालावी अशी इच्छा करतो. आणि प्रत्येक परिस्थिती आपल्या नियंत्रणात असावी असं वाटतं. पण वास्तवात जीवन तसं नसतं. जीवन अनिश्चित आहे. कधी गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात आणि कधी त्या पूर्णपणे उलट घडतात. जेव्हा गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत तेव्हा आपण अस्वस्थ होतो. आपल्याला राग येतो. आपण निराश होतो. आणि अनेक वेळा आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो. पण जर तुम्ही थोडा वेळ थांबून विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या आयुष्यातील अनेक समस्या आपल्या अपेक्षांमुळे निर्माण होतात. आपण एखाद्या गोष्टीबद्दल एक कल्पना तयार करतो. आपण मनात एक चित्र तयार करतो की गोष्टी कशा घडायला हव्या. पण जेव्हा वास्तव त्या चित्राशी जुळत नाही तेव्हा आपल्या मनात तणाव निर्माण होतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या दिवशी योजना आखली आहे. तुम्हाला वाटतं की सगळं व्यवस्थित होईल, पण अचानक काहीतरी चुकतं. कोणी उशिरा येतं, हवामान बदलतं किंवा एखादी योजना रद्द होते. त्या क्षणी तुम्हाला असं वाटतं की संपूर्ण दिवस खराब झाला. पण जर तुम्ही त्या परिस्थितीकडे
थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. जीवन नेहमी आपल्या अपेक्षांप्रमाणे चालत नाही आणि ते पूर्णपणे नैसर्गिक आहे. रिचर्ड कार्लसन सांगतात की जर तुम्हाला आयुष्य शांतपणे जगायचं असेल तर तुम्हाला जीवनाला थोडं हलकं घ्यायला शिकावं लागेल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही जबाबदाऱ्या टाळाव्यात. याचा अर्थ फक्त एवढाच आहे की प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असण्याची अपेक्षा ठेवू नका. जेव्हा तुम्ही ही अपेक्षा सोडतात तेव्हा अनेक समस्या आपोआप लहान वाटायला लागतात. तुम्ही परिस्थितीला स्वीकारायला शिकता. तुम्ही बदलांना घाबरत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनावरचा ताण कमी होतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अनेकदा वर्तमान क्षणाकडे दुर्लक्ष करतो. आपण भूतकाळाबद्दल विचार करत राहतो. आपण भविष्याची चिंता करत राहतो. भूतकाळात आपण केलेल्या चुका आपल्याला सतत आठवत राहतात. आपण विचार करतो की जर आपण वेगळाही निर्णय घेतला असतात तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असती. त्याच वेळी आपण भविष्याबद्दलही चिंता करतो. आपल्याला भीती वाटते की पुढे काय होईल. या दोन गोष्टींमध्ये अडकून आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो, वर्तमान क्षण. खरं तर आपलं आयुष्य फक्त एका ठिकाणी घडत असतं, ते म्हणजे आत्ता. पण आपण त्या क्षणाकडे लक्ष देत नाही. आपण जेव्हा जेवत असतो तेव्हा आपण फोनवर असतो. आपण जेव्हा मित्रांसोबत बोलत असतो तेव्हा आपण कामाचा विचार करत असतो. आणि आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपण भविष्याबद्दल चिंता करत असतो. यामुळे आपण पूर्णपणे कुठेही उपस्थित नसतो. रिचर्ड कार्लसन सांगतात की शांत आयुष्य जगण्यासाठी आपल्याला वर्तमान क्षणात जगायला शिकावं लागेल. जेव्हा तुम्ही पूर्ण लक्षानं एखादी गोष्ट करता तेव्हा तुमचं मन शांत होतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही चालत असाल तर फक्त चालण्याचा अनुभव घ्या. तुमच्या पावलांचा आवाज ऐका. आजूबाजूचा वारा जाणवा. तुमच्या श्वासावर लक्ष द्या. जर तुम्ही जेवत असाल तर अन्नाची चव जाणवा. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलत असाल तर त्यांचं बोलणं पूर्ण लक्षाने ऐका. जेव्हा तुम्ही असं करतात तेव्हा तुमचं मन हळूहळू शांत होऊ लागतं. कारण त्या क्षणीत तुम्ही भूतकाळ किंवा भविष्याबद्दल विचार करत नाही. तुम्ही फक्त त्या क्षणात जगत असता. आणि हेच खरं समाधान आहे. जीवनाचा आनंद मोठ्या यशामध्येच असतो असं नाही. तो अनेकदा छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो. एखाद्या शांत सकाळीत, मित्रांसोबतच्या एका साध्या संवादात किंवा एखाद्या छोट्या यशामध्ये. पण जर आपण सतत तणावात असलो तर आपल्याला हे क्षण दिसतच नाहीत. आपण फक्त पुढच्या समस्येचा विचार करत राहतो. म्हणूनच जर तुम्हाला खरंच शांत आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर एक छोटा सराव सुरू करा. जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनात तणाव निर्माण करेल तेव्हा थोडा वेळ थांबा. एक खोल श्वास घ्या आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. ही गोष्ट खरंच इतकी महत्त्वाची आहे का? बहुतेक वेळा उत्तर नाही असं असेल. त्या क्षणीत तुम्ही त्या गोष्टीला जाऊ देऊ शकता. तुम्ही पुन्हा वर्तमान क्षणाकडे लक्ष देऊ शकता. हळूहळू ही सवय तुमच्या आयुष्याचा भाग बनू लागेल. तुम्हाला जाणवेल की अनेक समस्या आपोआप लहान वाटायला लागल्या आहेत. तुमचा राग कमी झाला आहे. तुमचा तणाव कमी झाला आहे आणि तुम्ही आयुष्याकडे एक वेगळ्या
शांत दृष्टिकोनातून पाहू लागला आहात. याच क्षणीत तुम्हाला त्या तत्वाचा खरा अर्थ समजतो. जीवन खूप मोठं नाही, पण ते खूप मौल्यवान आहे. म्हणून त्याला छोट्या छोट्या चिंतांनी भरू नका, कारण शेवटी आपल्या आयुष्यातील बहुतेक गोष्टी खरंच खूप लहान असतात. आणि जर आपण त्यांना लहानच राहू दिलं तर आयुष्य खूप सुंदर बनू शकतं. आयुष्यात शांत राहण्याची एक मोठी कला आहे, स्वीकार. आपण अनेकदा अशा गोष्टींशी लढत राहतो ज्या आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. कोणी आपल्याबद्दल काय विचार करतो हे आपण नियंत्रित करू शकत नाही. हवामान कसं असेल हे आपण बदलू शकत नाही. इतर लोक कसं वागतील हे देखील आपल्या हातात नसतं. तरी सुद्धा आपण अनेकदा या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाहीत तेव्हा आपण निराश होतो. आपल्याला वाटतं की परिस्थिती चुकीची आहे, पण खरं तर परिस्थिती नेहमी चुकीची नसते. कधी कधी आपल्या अपेक्षा चुकीच्या असतात. रिचर्ड कार्लसन सांगतात की शांत आयुष्य जगण्यासाठी आपल्याला स्वीकार करण्याची सवय लावावी लागेल. स्वीकार म्हणजे हार मानणं नाही, स्वीकार म्हणजे वास्तवाला ओळखणं. जेव्हा तुम्ही परिस्थिती स्वीकारता तेव्हा तुमचं मन त्या परिस्थितीशी लढणं थांबवतं आणि त्या क्षणी तणाव कमी होऊ लागतो. कल्पना करा, तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकले आहात. तुम्हाला घाई आहे, तुम्हाला वेळेवर पोहोचायचं आहे, पण ट्रॅफिक हलत नाही. जर तुम्ही त्या परिस्थितीवर रागावला तर ट्रॅफिक कमी होणार नाही. तुमचा राग फक्त तुमचाच तणाव वाढवेल. पण जर तुम्ही त्या क्षणी परिस्थिती स्वीकारली तर तुमचं मन शांत राहू शकतं. तुम्ही त्या वेळेचा उपयोग संगीत ऐकण्यासाठी करू शकता किंवा शांतपणे विचार करण्यासाठी. ही एक छोटी गोष्ट वाटते, पण तिचा परिणाम खूप मोठा असतो. कारण आपल्या आयुष्यातील अनेक समस्या या परिस्थितीशी लढण्यामुळे निर्माण होतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अनेकदा इतर लोकांना बदलण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की जर लोक आपल्या अपेक्षेप्रमाणे वागले तर सगळं व्यवस्थित होईल. पण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्यांचे विचार वेगळे असतात, त्यांची सवय वेगळी असते. जर आपण प्रत्येक व्यक्तीकडून आपल्या अपेक्षेप्रमाणे वागण्याची अपेक्षा केली तर आपण कायम निराश होऊ. म्हणूनच लोकांना स्वीकारणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या चुका स्वीकारणं, त्यांच्या वेगळ्या विचारांना स्वीकारणं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्व गोष्टींशी सहमत असाल. याचा अर्थ फक्त एवढाच आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं थांबवता. जेव्हा तुम्ही लोकांना स्वीकारता तेव्हा तुमचे नातेसंबंध अधिक शांत होतात, वाद कमी होतात, गैरसमज कमी होतात आणि संवाद अधिक प्रामाणिक बनतो. आणखी एक महत्त्वाची सवय म्हणजे कृतज्ञता. आपण अनेकदा आपल्या आयुष्यातील जे नाही त्यावर लक्ष केंद्रित करतो. आपल्याला वाटतं की अजून काही मिळालं तर आपण आनंदी होऊ. पण या विचारामुळे आपण जे आधीच आहे त्याची कदर करायला विसरतो. जर तुम्ही तुमच्या आयुष्याकडे नीट पाहिलं तर तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहू शकता. तुमचं आरोग्य, तुमचं कुटुंब, तुमचे मित्र, तुमच्या आयुष्यातील छोटे आनंदाचे क्षण. जेव्हा तुम्ही या गोष्टींची कदर करता तेव्हा तुमचा दृष्टिकोन बदलतो. तुम्हाला जाणवतं की आयुष्य इतकं वाईट नाही जितकं कधी कधी वाटतं. कृतज्ञता आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन देते. ती आपल्याला आठवण करून देते की आनंद नेहमी मोठ्या गोष्टींमध्येच नसतो, तो अनेकदा छोट्या क्षणांमध्ये असतो. एक शांत संध्याकाळ, एखाद्या मित्रासोबतची साधी चर्चा किंवा एखाद्या सुंदर सकाळीचा अनुभव.
जेव्हा आपण या क्षणांची कदर करतो तेव्हा आपलं मन अधिक शांत होतं. हळूहळू आपल्याला लक्षात येतं की आयुष्य बदलण्याची गरज नाही, फक्त आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. रिचर्ड कार्लसन यांचं तत्वज्ञान खूप साधं आहे, पण खूप प्रभावी आहे. जर तुम्ही छोट्या गोष्टींवर तणाव घेणं थांबवलं तर तुमचं आयुष्य खूप हलकं होईल. जर तुम्ही लोकांना स्वीकारायला शिकलात तर तुमचे नातेसंबंध मजबूत होतील. जर तुम्ही वर्तमान क्षणात जगायला शिकलात तर तुमचं मन शांत राहील. आणि जर तुम्ही कृतज्ञ राहायला शिकलात तर तुम्हाला आनंद शोधण्यासाठी खूप दूर जाण्याची गरज नाही. कारण आनंद तुमच्या आयुष्यात आधीच आहे, फक्त त्याला ओळखण्याची गरज आहे. म्हणून आजपासून एक छोटा निर्णय घ्या. प्रत्येक छोट्या समस्येला मोठं बनवायचं नाही, प्रत्येक परिस्थितीशी लढायचं नाही. काही गोष्टी स्वीकारायच्या, काही गोष्टी सोडून द्यायच्या आणि आयुष्याला थोडं हलकं घ्यायचं. कारण शेवटी आपण सर्वजण एका गोष्टीचा शोध घेत असतो, शांतता. आणि ती शांतता मोठ्या यशामध्ये नसते, ती अनेकदा छोट्या गोष्टींना सोडून देण्यात असते. म्हणून लक्षात ठेवा, छोट्या गोष्टींवर घाम गाळू नका, कारण शेवटी त्या सगळ्या छोट्याच गोष्टी असतात. आयुष्याकडे मागे वळून पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे दिसते. आपण ज्या अनेक गोष्टींसाठी कधी काळी खूप तणाव घेतला होता त्या आज आपल्या लक्षातही नाहीत. ज्या गोष्टी त्यावेळी आपल्याला खूप मोठ्या समस्या वाटल्या होत्या त्या आज खूप छोट्या वाटतात. याचा अर्थ एकच आहे, आपण अनेकदा छोट्या गोष्टींना अनावश्यक महत्त्व देतो. आपण त्यांच्यावर इतका विचार करतो की त्या आपल्या मनावर राज्य करू लागतात. पण आयुष्य खरं तर इतकं गुंतागुंतीचं नाही, ते साधं आहे. आपणच त्याला कधी कधी अनावश्यकपणे कठीण बनवतो. जर आपण थोडा वेळ थांबून आयुष्याकडे शांतपणे पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल, आनंद नेहमी मोठ्या यशामध्ये नसतो, तो अनेकदा खूप छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो. एखाद्या शांत सकाळीत, कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेत, किंवा एखाद्या साध्या हास्यात. पण जर आपण सतत तणावात असलो तर हे क्षण आपल्याला दिसत नाहीत. आपण नेहमी पुढच्या समस्येचा विचार करत राहतो. म्हणूनच जर तुम्हाला खरंच शांत आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर एक छोटा बदल करा. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका. प्रत्येक समस्येला तुमच्या मनावर नियंत्रण मिळवू देऊ नका. कधीकधी सर्वात मोठी ताकद म्हणजे काही गोष्टी सोडून देणं. कारण जेव्हा तुम्ही छोट्या गोष्टींना मोठं बनवणं थांबवता तेव्हा तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागतं. तुमचं मन हलकं होतं, तुमचे नातेसंबंध शांत होतात आणि तुम्हाला आयुष्याचा खरा आनंद मिळायला लागतो. म्हणून पुढच्या वेळी एखादी छोटी गोष्ट तुम्हाला त्रास देईल तेव्हा फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा, ही गोष्ट खरंच इतकी महत्त्वाची आहे का? आणि बहुतेक वेळा उत्तर एकच असेल, नाही. आणि त्या क्षणी तुम्ही त्या गोष्टीला जाऊ देऊ शकता. कारण शेवटी आयुष्य खूप छोटं आहे, प्रत्येक छोट्या गोष्टीवर तणाव घेण्यासाठी. म्हणून लक्षात ठेवा, छोट्या गोष्टींवर घाम गाळू नका, कारण शेवटी त्या सगळ्या छोट्याच गोष्टी असतात.